जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिडको नांदेडच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भव्य दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन व लखनौ येथील आंबेडकर स्मारकास भेट दिलेल्या निष्ठावंत समाज बांधवांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। वेंकटराव दुधंबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक राजू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। तर विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आज त्यांची जयंती, त्यांचा जन्मदिवस बौद्ध पौर्णिमा आपण साजरी करत असतो। या बौद्ध पौर्णिमानिमित्त सर्व भारतीयांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तथागतांच्या विचारांबद्दल सांगायचं झालं तर आज संपूर्ण विश्वच त्यांच्या विचारावर चालत आहे। आज आपण पाहतो भारतामध्ये जी आज परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता आज खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे। आपणाला आपण नेहमीच सांगत आलो किंवा वाचत आलो की तथागतांचे विचार आज का महत्त्वाचे आहेत। लहानपणापासूनच तथागतांनी सर्वात महत्त्वाचे काम जे केले तर ते म्हणजे प्रज्ञाशील करुणा याची आपणाला शिकवण दिली आणि समस्व संपूर्ण समाजातील प्राणी मात्रांवर त्यांनी प्रेम करायला शिकवलं आणि ते प्रेम एक कोणीही असो पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक सजीवावर त्यांनी प्रेम करायला शिकवलं। या पौर्णिमेनिमित्त जो माननीय राहुल कोकरे साहेब यांनी जो कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मला इथं प्राचारण केले, सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो। आज तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नांदेड नगरीमध्ये बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा बहुजन समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्राचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी भरवलेलं आहे। त्यानिमित्त मी सगळ्यांना बहुजन नायक काशीरामजीच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि मित्रहो, जे बाबासाहेबांनी या देशामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं की मला तुमच्यापैकी या देशाचा प्रधानमंत्री झालेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा भारत बौद्धमय झाला पाहिजे। हा भारत बौद्धमय करण्यासाठी साहेब काशीरामजी आणि बहीण मायावतीजी या देशामध्ये अहोरात्र कष्ट करून बहुजन समाजाला जागा करण्याचं काम केलं। त्याच माध्यमातून ही संस्थासुद्धा आज बहुजन नायक मान्यवर काशीरामजी संस्थेच्या वतीने सुद्धा बहुजन समाज जागा करण्याचं काम करत आहे। त्यात या ठिकाणी एवढंच सांगायचं वाटतं की आज तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य चित्र प्रदर्शन आम्ही नांदेड नगरीमध्ये भरवलं आहे। या नांदेड नगरीमध्ये सगळं लोक बहुजन समाज या प्रदर्शनाला उत्सुक प्रतिसाद देत आहे आणि त्या निमित्तानं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपलं सगळ्यांचं या ठिकाणी हजेरी लागली त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो। आम्ही शासनकर्ते जमा झालं पाहिजे हेच आमचं लक्ष राहील, या संस्थेचं सुद्धा हेच लक्ष राहील। आणि ही संस्था जी आहे आज कमीत कमी 2008 पासून ही कार्यरत आहे आणि 2008 कार्यरत असून ही बहुजनांचं कार्य करण्याचं काम करत आहे, बहुजनाला जागा करण्याचं काम करत आहे। तेव्हा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की खरंच की या देशामध्ये बहुजनांचं कल्याण होण्यासाठी एकमेव या देशामध्ये एक राष्ट्रीय पार्टी म्हणून आहे, ती पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी। आणि या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण कुमारी मायावतीच्या माध्यमातून हा देश पुन्हा एकदा भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहत आहेत। तेव्हा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की नक्कीच हा भारत बौद्धमय होईल आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शासनकर्ते जमात बनलं पाहिजे, तर ही शासनकर्ते जमातसुद्धा आम्ही नक्कीच बनू। या ठिकाणी एवढंच या जयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो। जय भीम, धन्यवाद।